वनभोजन. एकदा झाले 7 जणांचे वनभोजन मजेदार. प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार. उड्या मारत आला शुभ्र ससा पहिला. घाईत त्याचा खाऊचा डबा घरीच राहिला. दुसरे आले सोनेरी हरिण धावत पळत. त्याने आणले पिशवीत कोवळे कोवळे गवत. तिसरे आले माकड उड्या मारत झाडांवरून. रसदार फळांची आणली टोपली भरून. चौथी आली गाय चालताना शेपटी हलवून. गाजराचा हलवा आणला तिने करून. हत्ती आला पाचवा सोंडेवर तोलत मोळी. खुश झाली ऊस पाहून मित्रमंडळी सगळी. सहावी आली चिमणी तिने आणले कणीस दाणे. सातवा आला मोर त्याने आणले चणे. सहा जणांनी आणला खाऊ. सगळ्यांनी घेतला वाटून. मेजवानी केली चांगली पोटे गेली भरून. येथे 6, 7 हे शब्द संख्यांचे आहेत. पहिला, दुसरा, चौथा असे शब्द क्रम सांगतात. वरील चित्रात पळण्याच्या शर्यतीत एकूण मुले किती? 5. 5 ही मूल्यवाचक संख्या आहे. पळण्याच्या शर्यतीत सौरभचा क्रमांक कितवा? 5वा. 5वा हा क्रमवाचक शब्द आहे. पहिला कोण आहे? पहिला निखिल आहे. चौथ्या क्रमांकावर कोण आहे? चौथ्या क्रमांकावर शकील आहे. आता तुमच्या समोर प्राण्यांची आगगाडी जात आहे. त्या आगगाडीमध्ये विविध प्राणी बसलेले आहेत, ते ओळखा. मोर कितव्या डब्यात आहे? मोर 3ऱ्या डब्यात आहे. पहिल्या डब्यात कोण आहे? पहिल्या डब्यात उंदीर आहे. ससा कितव्या डब्यात आहे? ससा 2ऱ्या डब्यात आहे. 7व्या डब्यात कोण आहे? 7व्या डब्यात वाघ आहे. सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा? 4था. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा? 6वा. हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा कितवा? 5वा. सानिया बागेतील फुलझाडांना पाणी घालत आहे. वरील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सानियापासून पहिल्या क्रमांकावर टिंबटिंब रोप आहे. गुलाब. मोगऱ्याचे रोप सानियापासून टिंबटिंब क्रमांकावर आहे. 4थ्या. एकूण रोपे टिंबटिंब आहे. 5. इंग्रजी वर्षाचे महिने. वर्षाच्या सुरुवातीपासून 5वा इंग्रजी महिना कोणता? मे. भारतीय वर्षाचे महिने. भारतीय वर्षाच्या सुरुवातीपासून 8वा महिना कोणता? कार्तिक. वरील चित्राचे निरीक्षण करा. मूल्यवाचक संख्या लिहा. जांभळ्या रंगाचे मासे किती आहेत? 1. लाल रंगाचे मासे किती आहेत? 4. पिवळ्या रंगाचे मासे किती आहेत?
3. लक्षात ठेवा, वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत. वस्तूंचा ओळीतील क्रम सांगण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक म्हणतात.